तरुणांच्या ताटातील वाटा चोरला कोणी? महाआघाडी सरकार असताना महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुका शहराला क्रीडा संकुल बांधण्यासाठी 1 कोटी निधी दिला. इतर ठिकाणी हे संकुल पूर्ण झाले, पण अंमळनेर आणि धरणगावचे मात्र अर्धवट बांधले गेले. अंमळनेर संकुलची क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ईश्वर पाटील यांनी शोधून काढले की येथे पूर्ण संसाधने न देता घाईघाईने लोकार्पण करून टाकले. त्यामुळे येथे 1 गोडाऊन आणि 1 हॉल या व्यतिरिक्त काहीच सुविधा आणि संसाधने नाहीत. आणि म्हणून आम्ही जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्याकडे गेलो, तर ते बहु ठिकाणावर नाहीत. आम्ही त्यांच्या मुव्हमेंट रजिस्टरची मागणी केली, तीही दिली गेली नाही. मस्टरवर 9 नावे आणि इतर हजर 4 माणसे. अंमळनेरचे तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी इथे बसून कॉम्प्युटरवर बसून बोटं घालत होते. आम्ही अंमळनेर क्रीडा संकुलची वर्क ऑर्डर आणि एस्टिमेट प्रत मागितली. त्यांनी सार्वजनिक बांधकामकडे बोट दाखवलं. म्हणे याबाबत आमच्याकडे काहीच माहीत नाही. भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती लपवली. बरे झाले डोनाल्ड ट्रम्पकडे बोट दाखवलं नाही. मी स्वतः खासदार स्मिता वाघ यांच्याकडे तक्रार केली, तर बघू पाहू असं उत्तर दिलं. तीच तक्रार आमदार अनिल पाटील यांच्याकडे केली, तर म्हणे मी आजारी आहे. मग क्रीडा अधिकारीला फोन करू, ते तर करू शकतात की नाही. आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र जागृत जनमंच अंमळनेरचे आमदार आणि तरुणांना मेसेज देऊन क्रीडा संकुल ठिकाणी गेलो, तर तेथेही कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी न पाठवता आमदार अनिल पाटील यांनी काही माहिती नसलेली पोरं पाठवली. म्हणे आमच्या आमदारांचे रोड रस्ते पाहत मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून भ्रष्टाचाराचे पाप उघडकीस येऊ नये. पण पाप उघडकीस येणारच. तरुणांसाठी सरकार पैसा देते आणि अधिकारी आमदार खासदार असे संगनमताने हडप करतात. कोणी तक्रार केली तर आमदारांची पोरं पाठवली जातात. फडणवीस म्हणाले एकालाही सोडणार नाही, तर मग यांच्याकडून काही पैसे घेऊन सोडलेत का? अजित पवार, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, विजय गावित, तटकरे, सुधाकर बडगुजर यांना फुकट कडेवर घेतलंय का? फडणवीस हे राजकारण करीत नसून राजकारणाचा धंदा करत आहेत. जास्त माल जमा करून विजय मल्ल्यासारखे इंग्लंडमध्ये पळून जाण्याचा विचार तर करून ठेवला नसेल. पळून जाताना विमानातील इंधन पण पाणी नसेल याची काळजी घ्यावी. जर फडणवीस एकाही चोरावर कारवाई करत नसतील तर तसे त्यांचे नियोजन असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी गृह खाते स्वतःकडे दाबून ठेवले आहे. नरेंद्र मोदी यांचे ना खाऊंगा ना खाने दूंगा हे घोषवाक्य त्यांनी उलटे केले. तुम भी खाओ हमें भी खिलाओ. आणि याचमुळे तरुणांची आर्थिक अवस्था वाईट आहे. नोकरी नाही, लग्न नाही, फक्त आमदारांनी दिलेल्या दारू आणि मटणवर किती दिवस तक धरणार आहात? यासाठी तरुणांनो, तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे अनुकरण करावे लागेल. सर्वच क्रीडा संकुलांमध्ये कसरत करणाऱ्या तरुणांनो, राज्यात देशात संपत्तीपेक्षा गरजेपेक्षा डबल आहे. पण अधिकारी, आमदार, खासदार तुमच्या वाट्याला येऊच देत नाहीत. ते चोरी करून पगार आणि मानधनापेक्षा डबल सरकडत आहेत. आत्ता शाळा, कॉलेज, विद्यापीठात याचा अभ्यास सुरू करावा लागेल. आमच्या ताटातील वाटा चोरला कोणी? करतील आणि पोलीस, मिलिटरी किंवा इतर क्षेत्रामध्ये ते काहीतरी त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून आज अंमळनेरमध्ये अशी माहिती मिळाली की इथे पैसे मिळाले आहेत, पण ते जिल्हा क्रीडा जे अधिकारी आहेत नाईक याचं काही उत्तर देत नाही की तुम्ही इथं काय काय देणार आहात. इन फॅक्टमध्ये आमदाराचं काम आहे पैसा मंजूर करणं, पण अधिकाऱ्याचं काम आहे की ते एस्टिमेटनुसार काम करून घेणं. आता ती कामाची जर पूर्तता झाली नसेल तर आम्ही जे लोक जे आहेत तरुणांच्या हितसंबंधी म्हणून या ठिकाणी आलो असता इथं या लोकांनी असं सांगितलं की आमचं एवढं जे काम झालेलं आहे एवढं आमच्या पोरांसाठी पुरेसं आहे, पण त्यांना अजून आयडिया नाही आहे की आपला अजून पैसा पडलेला आहे, त्याच्याने काय काय सुविधा होऊ शकते, काय काय साधनं मिळू शकतात, याच्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि इन फॅक्टमध्ये आम्ही जे या ठिकाणी आलो आहे, जरी तुम्ही प्रश्न केला की मग आधी कुठे गेले होते, आता जेव्हा काम सुरू होईल तेव्हाच चौकशी होते, जेव्हा काम अपूर्ण राहील तेव्हाच माणूस प्रश्न करतो. पण जरी काम कंप्लीट झालं तर तेव्हा कोणीही प्रश्न करत नाही. जसं तुमचा